हरिओम. आज बुधवार 26 जून 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की नियम थोडा करावा पण तो शाश्वताचा असावा. ऐकूया. ज्या झाडाची वाढ व्हावी असं आपल्याला वाटतं त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे जास्त लक्ष पुरवतो. परंतु जे झाड वाढू नये असं वाटतं किंवा ज्या झाडाचं विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसं जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल, त्याची जोपासना करावी, देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावं, म्हणजे आपोआपच त्याचा विसर पडेल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्या भोवती कुंपण घालावं लागतं, त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा. तो जितका गुप्त राहील तितका चांगला. त्याचं प्रदर्शन झालं तर त्याला दृष्ट लागते आणि म्हणून परमार्थ हा कोणाच्या नकळत परंतु अत्यंत आवडीने करावा. झाड लावल्यावर ते किती वाढलं आहे हे कुणी रोज उकरून पाहत नाही. अगदी त्याप्रमाणे अनुभवाच्या प्रचितीच्या मागे लागू नका, त्यामुळे प्रगती खुंटेल. हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात, कारण त्यांचा हट्ट हा भगवंताच्या मार्गाला लावलं की झालं. परमार्थात नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा, म्हणजे जेणेकरून भगवंताचं प्रेम लागेल त्याबद्दलचा असावा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा. जे अत्यंत थोर भाग्याचं असतात त्यांनाच ध्यानमार्ग सापडतो. हा मार्ग फार थोरांचा आहे. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो आणि त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षसुद्धा जातील पण त्याच्या देहाला काही होणार नाही. आपल्यासारख्याला साधनात साधन म्हणजे भगवंताचं नाम, दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनात उपासना म्हणजे सगुणाची उपासना. या तिन्हीमुळे देहाचा विसर पडतो आणि म्हणून शक्यतो या तीन गोष्टींची कास धरा. मनुष्याची साहजिकच प्रवृत्ती व्याप वाढवण्याकडे असते. द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो, हेही खरं आहे. साधे मधमाशाचे उदाहरण घेऊया. त्या अनेक झाडावरून मध गोळा करतात आणि नंतर तो पोळ्यात एकत्र करतात. असा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो. अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत म्हणजे एक राम पाहायला शिकावं. आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून प्रत्येक कृती ही रामाची समजावी. स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वतःचा म्हणजे देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही आणि हा देहाचा विसर राममय सृष्टी झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा. परमार्थाला आणखी अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.